नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली आहे. होय, आपण बोलतोय नीट UG 26 पेपर फुटी प्रकरणाबद्दल. हे फक्त एक बातमी नाहीये, तर आपल्या शिक्षण व्यवस्थेवर झालेला हा एक मोठा आघात आहे. आता या तपासाची व्याप्ती वाढतीये आणि लातूरच्या प्रसिद्ध RCC कोचिंग क्लासेसच्या संचालकांना झालेल्या अटकेमुळे यात एक नवा आणि धक्कादायक ट्विस्ट आला आहे. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण या प्रकरणाच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत. तर आज आपण नेमके काय काय पाहणार आहोत. थोडक्यात सांगायचं तर आपण 5 मुख्य टप्प्यांतून जाणार आहोत. 1. नीट UG आणि पेपर फुटी. 2. RCC लातूर कनेक्शन. 3. CBIचा सखोल तपास. 4. विद्यार्थ्यांचा संताप. आणि शेवटी 5. पुढे काय होणार. चला तर मग सुरू करूया. पहिला टप्पा नीट UG आणि पेपर फुटी. आता हे प्रकरण इतकं गंभीर का आहे हे समजून घेण्यासाठी थोडं मागे जाऊया. नीट UG म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर देशातल्या कोणत्याही चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये विशेषतः MBBSला ॲडमिशन हवं असेल तर ही परीक्षा पास होणं सक्तीचं आहे. हे केवळ एक एक्झाम नाहीये, तर वैद्यकीय क्षेत्रात जाऊ पाहणाऱ्या मुलांसाठी हे एक मोठं महाद्वार आहे. आणि साहजिकच अशा परीक्षेची पारदर्शकता 100% असायलाच हवी, बरोबर? जर इथेच गडबड झाली तर संपूर्ण सिस्टीमचा पायाच डळमळीत होईल. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. आणि लक्षात घ्या, लाखो हा फक्त एक आकडा नाहीये. या आकड्यामागे कित्येक वर्षांची रात्रंदिवस केलेली मेहनत आहे. डॉक्टर होण्याची स्वप्न आहेत आणि पोटाला चिमटा काढून मुलांसाठी पैसा उभा करणाऱ्या कुटुंबांच्या असंख्य अपेक्षा आहेत. जेव्हा अशा परीक्षेत काही गैरप्रकार घडतात ना, तेव्हा तो फक्त नियमांचा भंग नसून लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळलेला एक भयंकर जुगार ठरतो. आता हे सगळं उघडकीस कसं आलं? परीक्षा संपल्यावर काही राज्यांमधून अचानक संशयास्पद गोष्टी समोर येऊ लागल्या. काही ठराविक विद्यार्थ्यांकडे परीक्षेआधीच प्रश्नपत्रिकेशी मिळतेजुळते प्रश्न आणि आन्सर कीज सापडल्या. त्यासोबतच काही गंभीर डिजिटल पुरावेही तपास यंत्रणांच्या हाती लागले. प्रकरणाचं गांभीर्य आणि त्याची देशव्यापी व्याप्ती पाहता हा तपास तातडीने देशाच्या सर्वोच्च तपास यंत्रणेकडे म्हणजेच CBIकडे सोपवण्यात आला. आणि इथूनच या तपासाला खरा वेग आला. दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा RCC लातूर कनेक्शन. CBIनं अलीकडेच एक मोठी कारवाई केली आणि लातूरमधल्या अतिशय प्रसिद्ध अशा RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना अटक केली. आता लातूर म्हणजे महाराष्ट्रातलं एक मोठं एज्युकेशन हब मानलं जातं आणि तिथे कोचिंग क्षेत्रातल्या एवढ्या मोठ्या नावावर थेट CBIनं कारवाई करणं ही खरंच खूप खळबळजनक गोष्ट आहे. या एका अटकेमुळे केवळ लातूरमध्येच नाही तर संपूर्ण राज्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणातली सर्वात रंजक आणि तितकीच धक्कादायक गोष्ट म्हणजे या लोकांची काम करण्याची पद्धत. तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार हे रॅकेट 3 टप्प्यांत चालत होतं. सर्वात आधी छुप्या मार्गाने मूळ प्रश्नपत्रिका मिळवणं. दुसरं म्हणजे मध्यस्थांचं म्हणजेच एजंट्सचं एक मोठं जाळं वापरणं. आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे तीच प्रश्नपत्रिका काही निवडक विद्यार्थ्यांपर्यंत अगदी सुरक्षितपणे पोहोचवणं. हे सगळं अत्यंत नियोजित आणि गुप्त पद्धतीने सुरू असावं असा CBIला दाट संशय आहे. तिसरा टप्पा CBIचा सखोल तपास. सध्या CBIकडून पुराव्यांची अक्षरशः बारीक चाळणी लावली जात आहे. यामध्ये संशयितांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड्स तपासले जात आहेत, जेणेकरून कोण कुणाच्या संपर्कात होतं हे स्पष्ट होईल. याशिवाय मोठ्या प्रमाणावर झालेल्या आर्थिक व्यवहारांचे धागेदोरेही शोधले जात आहेत. बऱ्याच रिपोर्ट्सनुसार या प्रश्नपत्रिकांच्या बदल्यात प्रचंड मोठ्या रकमांची देवाणघेवाण झालीय. या व्यतिरिक्त जप्त केलेला डिजिटल डेटा आणि अटक केलेल्या संशयितांचे जबाब यांची सांगड घालून CBI या गुन्ह्याची संपूर्ण साखळी जोडण्याचा कसून प्रयत्न करत आहे. पण इथे एक गोष्ट आपण सर्वांनी आवर्जून लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे सध्या आपण जे काही ऐकतोय किंवा मीडियामध्ये ज्या बातम्या येतायत त्या प्राथमिक तपासावर आधारित आहेत. एक तटस्थ विश्लेषक म्हणून हे सांगणं गरजेचं आहे की अंतिम सत्य हे पूर्णपणे न्यायालयीन तपास आणि न्यायालयात सिद्ध होणाऱ्या अधिकृत पुराव्यांवरच अवलंबून असणार आहे. जोपर्यंत न्यायालय आपला निकाल देत नाही तोपर्यंत केवळ आरोपांनाच आपण अंतिम सत्य मानू शकत नाही. कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून या अटक करण्यात आलेल्या आरोपींना दिल्लीतल्या विशेष राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं होतं. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणि गुंतागुंत पाहता सत्य बाहेर काढण्यासाठी अधिक सखोल चौकशीची गरज असल्याचं CBIने कोर्टाला पटवून दिलं. आणि म्हणूनच कोर्टाने पुढील चौकशीसाठी 9 दिवसांची CBI कोठडी मंजूर केली आहे. हे 9 दिवस या तपासाला कोणती दिशा देतात हे पाहणं अत्यंत निर्णायक ठरणार आहे. चौथा टप्पा विद्यार्थ्यांचा संताप.
आपण सध्या एका अत्यंत वेदारक परिस्थितीला सामोरे जात आहोत. एका बाजूला ते प्रामाणिक विद्यार्थी आहेत ज्यांनी वर्षानुवर्षे डोळ्यात तेल घालून अभ्यास केलाय, त्यांच्या कुटुंबांनी प्रचंड त्याग केलाय, आणि दुसऱ्या बाजूला काय तर एक भ्रष्ट आणि तडजोड झालेली व्यवस्था जिथे पेपरफुटीच्या माध्यमातून काहींना अत्यंत चुकीच्या पद्धतीनं फायदा मिळवून दिला जातोय. हा जो विरोधाभास आहे ना, तो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मनातील नैराश्य आणि संतापाला आणखी खतपाणी घालतोय. ही फक्त परीक्षेतील फसवणूक नाहीये, तर सरळ सरळ गुणवत्तेची हत्या आहे. आणि याच अन्यायाच्या भावनेतून आज सोशल मीडिया आणि अगदी रस्त्यांवरही विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहायला मिळतोय. विद्यार्थ्यांच्या मागण्या अगदी स्पष्ट आणि रास्त आहेत. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी, या गैरप्रकारात सामील असलेल्या प्रत्येकाला कठोर शिक्षा व्हावी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढे कधीही असं होऊ नये यासाठी परीक्षा प्रणालीत मोठे आणि ठोस बदल करण्यात यावेत. हा संताप एका सुरक्षित भविष्यासाठी आहे. 5वा आणि शेवटचा टप्पा, पुढे काय होणार? सध्याची परिस्थिती पाहता एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की हा तपास इथेच थांबणार नाहीये. येणाऱ्या काळात या तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. आपण नक्कीच आणखी काही मोठ्या अटक्यांची अपेक्षा करू शकतो. तसेच जे आर्थिक व्यवहारांचे पुरावे मिळत आहेत त्यावरून काळ्या पैशाचं मोठं जाळं उघडकीस येऊ शकतं. आणि लक्षात घ्या, हे रॅकेट फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नसावं. याचे इतर राज्यांतील कनेक्शन आणि बरेच नवीन धक्कादायक खुलासे लवकरच समोर येतील असा अंदाज आहे. पण फक्त तपास पूर्ण होणं पुरेसं आहे का? अजिबात नाही. आज काळाची सर्वात मोठी गरज कोणती असेल तर ती म्हणजे पारदर्शक चौकशी. जे दोषी आढळतील त्यांना कायद्यानुसार अशी कठोर शिक्षा मिळायला हवी की भविष्यात असा विचार करतानाही लोकांच्या मनात धडकी भरावी. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन भविष्यातील परीक्षांसाठी तंत्रज्ञानावर आधारित एक अतिशय भक्कम आणि सुरक्षित व्यवस्था निर्माण करणं हे आता अत्यंत गरजेचं झालं आहे. आजचं हे विश्लेषण संपवताना एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या सर्वांसाठी, देशातल्या या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा प्रणालींवरचा विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उडालेला हा विश्वास कायमस्वरूपी कसा प्रस्थापित करता येईल? जोपर्यंत या प्रश्नाचं ठोस उत्तर आपल्याला मिळत नाही तोपर्यंत प्रामाणिक विद्यार्थ्यांचं भवितव्य असंच टांगणीला लागलेलं राहील. ह्याच ज्वलंत प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.